तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, HSRP प्लेट सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे इंडियामध्ये. म्हणजे सर्व गाड्यांवरती आता ही जी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे ती लावणं गरजेचं झालेलं आहे. मित्रांनो, यासाठी आपल्याला शेवटची तारीख देण्यात आलेली आहे 31 मार्च 2025. म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत जर तुमच्या गाडीवरती हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावलेली नसेल तर त्यानंतर 1 एप्रिल नंतर तुम्हाला चांगलाच फाईन लागू शकतो. आता मित्रांनो, ही जी रजिस्ट्रेशन प्लेट आहे ती खूप साऱ्या गाड्यांवरती आता सुद्धा लागलेली आहे, परंतु जे काही गाड्या आहेत, जुन्या गाड्या आहेत, त्यांच्यावरती सुद्धा ही नंबर प्लेट लावण्यासाठी आता म्हणजे मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. आता हे आपल्याला ऑनलाईन कशी बुक करायची ही नंबर प्लेट ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, ही जी नंबर प्लेट आहे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा मागवू शकता. काही पिनकोडवरती ही घरी डिलिव्हरी केली जाते आणि काही पिनकोडवरती केली जात नाही. तर तुमचा पिनकोड टाकून आपल्याला इथे चेक करायचं आहे की या लोकेशनला ही होम डिलिव्हरी अवेलेबल आहे की नाही. जर नसेल तर एक रजिस्टर्ड डीलर तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्या रजिस्टर्ड डीलर असणार आहे त्या लोकेशनला जाऊन आपल्याला ही नंबर प्लेट बसवायची. ही नंबर प्लेट बसवण्यासाठी आपल्याला काही खर्च सुद्धा लागणार आहे. तर घरी जर मागवली तर एक्स्ट्रा चार्जेस काही लागणार आहेत आणि लोकेशनला जाऊन जर बसवली तर एक्स्ट्रा चार्जेस नाही लागणार आहेत. पण जवळपास म्हणजे जी काही तुमची गाडी असेल, तिचा प्रकार असेल, त्यानुसार याचे चार्जेस लागणार आहेत. तर जवळपास 500 ते 1200 पर्यंत हे चार्जेस असू शकतात. टू व्हीलरला जवळपास 500-550 रुपये लागतात. तर तुमची कशी गाडी असणार आहे त्यानुसार तुम्हाला चार्जेस लागणार आहे. आता ही ऑनलाईन बुकिंग कशी करायची तर ती चला मग आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे आणि ते सर्च करायचं आहे HSRP आणि तुमच्या समोर बघा इथे वेबसाईट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर वरती बघा महाराष्ट्र ट्रान्सपोर्टची वेबसाईट आहे आणि खाली बघा इथे बुक माय HSRP. यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही बुक करू शकता, परंतु इथे आपल्याला महाराष्ट्र पाहायला मिळत नाही. तरी पण मी तुम्हाला एकदा इथे बुक माय HSRP यावरती क्लिक करून दाखवतो कुठले कुठले राज्य आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता इथे बघा, इथे आपण हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर यावरती जर क्लिक केलं तर बघा इथे लिस्ट मिळणार आहे खूप साऱ्या राज्यांची, परंतु इथे आपल्याला महाराष्ट्र राज्य पाहायला मिळत नाही. त्यामुळे आता आपल्याला काय करायला लागणार आहे, मागे यायचं आहे आणि हे जे काही वरतीच ऑप्शन आलेले आहे अप्लाय हाय सिक्युरिटी यावरती क्लिक करायचे. आता इथे बघा, इथे आपल्याला सर्व महाराष्ट्र राज्यामधले जे जिल्हे आहेत त्यांचे जे RTO आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. 1 पासनं खाली 56 पर्यंत 56 पर्यंत आपल्याला इथे RTO पाहायला मिळतात. तुम्हाला तुमचा RTO इथून सिलेक्ट करायचा आहे. एकदा RTO सिलेक्ट केला की त्याच्यानंतर बघा अशी विंडो तुमच्या समोर येणार आहे. आता इथे बघा, बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. दुसरं आहे कलर्स ओनली कलर स्टिकर, हे काय आहे मलाही माहित नाही. आणि ट्रॅक युअर ऑर्डर, म्हणजे आता इथून आपण आपल्या ऑर्डरला ट्रॅक करू शकतो. आपण जे पण इथं बुकिंग करणार आहे ते आपण इथून ट्रॅक करू शकतो की सध्याचं काय त्याची स्थिती आहे. दुसरं बघा ग्रीव्हियन्स, यामध्ये तुम्ही कंप्लेंट करू शकता. जर तुमची लवकर प्लेट आली नाही वगैरे काही तुमची अडचण असेल तर तुम्ही कंप्लेंट करू शकता. आता हे बघा, HSRP रिप्लेसमेंट आणि बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या दोन्हीमध्ये तुम्ही थोडं कन्फ्यूज होऊ शकता. तर बघा, HSRP रिप्लेसमेंट यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी HSRP प्लेट आहे परंतु ती खराब वगैरे झाली असेल, तुम्हाला जर बदलायची असेल तर मग तुम्हाला हे HSRP रिप्लेसमेंट जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या ऑप्शनवरती क्लिक करायला लागणार आहे, कारण आपल्याला नवीनच HSRP प्लेट बुक करायची किंवा ऑर्डर करायची आहे. तर बघा, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा वरती पुन्हा हाच मेसेज आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 1/4/2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांचीच बुकिंग स्वीकारण्यास आम्ही अधिकृत आहोत. म्हणजे 1 एप्रिल 2019 पूर्वी जर तुमचं जी काही गाडी आहे ती रजिस्टर्ड झालेली असेल RTO मध्ये तर तुम्ही इथे ऑनलाईन बुक करू शकता. तर बघा, इथे स्टेट डिफॉल्ट असणार आहे. इथे तुम्हाला गाडीचा नंबर टाकायचा आहे, रजिस्ट्रेशन नंबर. त्यानंतर खाली बघा RC वर तुम्हाला माहिती मिळणार आहे, चेसिस नंबर टाकायचा आहे इथे. त्यानंतर पुढे इंजन नंबर तुम्हाला पाहायला मिळेल, RC वर तुम्हाला भेटू शकतो. त्यावरून तिथे इंजन नंबर टाकायचा आहे, खाली एक मोबाईल नंबर टाकायचा आहे, समोर दिलेला कॅपच्या समोरच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि इथे क्लिक हिअर या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. आता इथे बघा, थोडंसं खाली आल्यानंतर तुमच्या गाडीचे तुम्हाला इथे माहिती पाहायला मिळणार आहे, व्हेकल डिटेल्स. तर जे काही तुमचं व्हेकलचं रजिस्ट्रेशन डेट असणार आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. सोबतच फ्यूल टाईप, म्हणजे कोणत्या प्रकारची तुमची गाडी आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, CNG आहे, ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. कोणत्या कंपनीची गाडी आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे, मेकर कोण आहे. सोबतच आता इथे तुम्हाला जे व्हेकल टाईप आहे ते सिलेक्ट करायचं आहे की तुमची कोणती गाडी आहे, मोटरसायकल आहे, स्कूटर आहे, जे काही तुमची गाडी असणार आहे त्या प्रकारचे इथे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील, ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा खाली
आल्यानंतर आता इथे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, इथे गाडी कोणाच्या नावावरती आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे, त्यांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल आयडी बघा ऑप्शनल आहे, तुम्ही टाका नका टाकू काही प्रॉब्लेम नाही आहे. समोर इथे मोबाईल नंबर असणार आहे आणि खाली आता बिलिंग ॲड्रेस. बिलिंग ॲड्रेस म्हणजे तुम्हाला कोणत्या लोकेशनला कोणत्या ॲड्रेसवरती ही प्लेट मागवायची आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर बघा खाली यायचं आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरती एक OTP पाठवला जाईल ऑर्डर बुकिंग व्हेरिफिकेशनसाठी. तो OTP तुम्हाला यावरती दिलेला बॉक्समध्ये टाईप करायचा आहे आणि त्यानंतर खाली नेक्स्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघा तुमच्याकडे 2 ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे, एक अपॉइंटमेंट ॲट अफेक्शन सेंटर आणि दुसरा आहे होम डिलिव्हरी. होम डिलिव्हरीसाठी तुम्हाला 125 रुपये एक्स्ट्रा लागणार आहेत, जे काही चार्जेस असणार आहेत त्यामध्ये एक्स्ट्रा 125 लागणार आहेत. तर आता आपण काय करूया, इथे होम डिलिव्हरी पहिले होती का हे आपण ट्राय करणार आहोत. तर मग होम डिलिव्हरी या ऑप्शनवरती आता आपण क्लिक करतो. जर होम डिलिव्हरी होत असेल तर आपण होम डिलिव्हरीच घेणार आहे आणि जर नसेल तर मग आपल्याला अफेक्शन सेंटर बुक करायला लागणार आहे. तर बघा आता इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक पिनकोड टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे, चेक करायचं आहे की आपल्या या पिनकोडवरती नंबर प्लेट डिलिव्हर होऊ शकते की नाही. तर इथं सांगण्यात आलेलं आहे बघा की करंटली सर्व्हिस इज नॉट अवेलेबल इन दिस एरिया, प्लीज एंटर मोबाईल नंबर सो व्हेन सर्व्हिस रिझ्यूम ऑन दिस पिनकोड वी पेइंग यू बॅक. तर बघा आता आपल्याला सांगितलेलं आहे पण आपल्याला तसं काही करायचं नाही आहे. आपल्याला सिंपल काय करायचं आहे, अफेक्शन सेंटर अपॉइंटमेंट जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि अपॉइंटमेंट बुक करून घ्यायची आहे. तर बघा आता इथे आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स येतात. आपले जे काही जवळचे डीलर आहेत रजिस्टर्ड डीलर ते शोधण्यासाठी आपण पिनकोड टाकू शकतो, आपल्या तालुक्याचं नाव टाकू शकतो किंवा मित्रांनो इथे एक नियर मीचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्या बटनावरती क्लिक करून सुद्धा आपण जे काही जवळचे आपले डीलर आहेत रजिस्टर्ड डीलर त्यांची लिस्ट आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर बघा आता इथून आपण आपला डीलर सिलेक्ट केलेला आहे. इथे बघा तुम्हाला त्याची पूर्ण ॲड्रेस वगैरे संपूर्ण माहिती असणार आहे, डीलरचं काय नाव वगैरे ते सुद्धा इथं पाहायला मिळणार आहे आणि कधीपर्यंत आपल्याला ही प्लेट मिळू शकते ते सुद्धा इथे तारीख सांगण्यात आलेली आहे, म्हणजे कधीपासून आपण पुढे बुकिंग घेऊ शकतो आणि याची रेट किती आहे ते सुद्धा देण्यात आलेले आहे. तर जी काही 2 व्हीलर आहे आता आमची स्कूटी त्याच्यासाठी 531 रुपये इथे आपल्याला चार्ज द्यायला लागणार आहे. हे एकदा तुम्ही सगळं बघून घ्यायचं व्यवस्थित आणि कन्फर्म डीलर या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता बघा जो काही डीलर आपण सिलेक्ट केलेला आहे त्याची आपल्याला अपॉइंटमेंट बुक करायची की आपल्याला कधी त्यांच्या लोकेशनला जायचं आहे. तर इथे आपल्याला महिना पूर्ण दाखवला जाईल. यामध्ये जे काही डेट्स आहेत त्या हाईड आहेत, म्हणजेच की ह्या अवेलेबल नाही आहे. ज्या काही अवेलेबल आहेत त्या तुम्हाला डार्क ब्लॅकमध्ये पाहायला मिळणार आहे आणि ज्या काही रेडवाल्या आहेत त्या ऑफ डे तर ते आपण सिलेक्ट करू शकत नाही. आता मी एक्झाम्पलसाठी इथे 28 फेब्रुवारी सिलेक्ट करतोय. त्यानंतर बघा तुम्हाला वेळ सुद्धा सिलेक्ट करायची की कोणत्या वेळेच्या स्लॉटमध्ये तुम्ही इथे जाऊ शकता. तर बघा आपण एक वेळ इथे सिलेक्ट करून घेतो, तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने इथे सिलेक्ट करून घ्या. बघा वेळ सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कन्फर्म अँड प्रोसीडचं खाली ऑप्शन पाहायला मिळणार आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बघा इथे आपल्याला पूर्ण डिटेल्स पाहायला मिळेल, आपल्या गाडीबद्दल असेल किंवा आपण जे काही लोकेशन घेतलेले आहे त्यांचं लोकेशनचे डिटेल्स असतील, सर्व आपल्याला एकदा चेक करायचं आहे आणि खाली कन्फर्म अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता फायनली आपल्याला सर्व डिटेल्स इथे दाखवल्या जातील. आपल्याला एकदा पुन्हा सर्व चेक करून घ्यायचं आहे, व्हेरीफाय डिटेल अँड पे, आणि आता याच्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर बघा बेसिक जे चार्जेस आहेत ते आहेत 450 प्लेटचे आणि GST लावून होणार आहेत बघा इथे 531 रुपये. तर आपल्याला खाली यायचंय, कन्फर्मेशनवरती क्लिक करायचंय, ॲग्री टू द टर्म अँड कंडिशन आणि पे ऑनलाईन या बटनावरती क्लिक करायचंय. इथे आपल्याला मल्टिपल ऑप्शन्स पाहायला मिळतात पेमेंट करण्यासाठी. UPI असेल, कार्ड असेल, नेट बँकिंग असेल, वॉलेट असेल किंवा जो QR कोड आहे तो स्कॅन करून सुद्धा आपण इथे पेमेंट करणार आहोत. तर आपल्याला इथे पेमेंट करून घ्यायचंय. पेमेंट आपलं कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला इथे एक रिसिट सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर बघा या प्रकारची रिसिट येणार आहे. तुम्ही इकडं डाव्या साईडला प्रिंटच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला प्रिंट सुद्धा करू शकता. जर प्रिंट नाही झाली तर आपल्याला याचं स्क्रीनशॉट किंवा मग Ctrl+P इथूनच करायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं या रिसिटला आणि आपल्याला ही जपून ठेवायची, प्रिंटआउट काढून ठेवायची, आपल्याला ही सोबत घेऊन जायला लागणार आहे. तर बघा याप्रमाणे आपली जी काही HSRP प्लेट आहे ती आपण इथे बुक केलेली आहे. तर ही पूर्ण प्रोसेस असणार आहे HSRP प्लेट बुक करण्याची. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.